महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणारे लोकशाही संपवण्याचं पाप असून आम्ही कोर्टात जाणार असं म्हणत नाना पटोले यांनी इशारा दिला। तर ईव्हीएमवर बोलणं हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक, शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाणार। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। मंगळवारी वकील अभिषेक मनु सिंघवींसोबत या उमेदवारांची बैठक झाली आहे। महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनंतर अरविंद केजरीवालांची देखील शरद पवारांसोबत बैठक झाली। ईव्हीएम संदर्भात अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांमध्ये दिल्लीत चर्चा झाली। तर रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचं पाप आम्ही कोर्टात जाणार असा इशारा नाना पटोलेंनी दिला। दरम्यान ईव्हीएमवर बोलून विरोधकांकडून खोटारडेपणा, चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर ही टीका केली आहे। रात्रीच्या अंधारात हे मतं वाढली कशी, कुठल्या याच्यावर लाईन लागलेली होती, कोणत्या बूथवर लाईन होती, अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलं नाही। म्हणून रात्रीच्या अंधारात जे काही पाप, लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे त्याचा जबाब तर आम्ही विचारू। निवडणूक आयोग देणार नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। मतं मागण्याकरता काही तर लागेल। महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय आणि ईव्हीएम वर बोलून खोटारडेपणा करतायत। नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल तुम्हाला की त्यांचे बूथ का मागे आहेत, ते का मागे पडले। महाराष्ट्रातील ईव्हीएम संदर्भातला संपूर्ण डेटा घेऊन शुक्रवारी याचिका दाखल करणार असल्याचं प्रशांत जगतापांनी म्हटलंय। आम्ही आज आता या ठिकाणी अभिषेकजी मनु सिंघवी साहेबांनी आमचं आणि केजरीवाल साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि पुढच्या 2 दिवसात तो सगळा डेटा घेऊन साधारणतः फ्रायडेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या जे पराभूत केलेले उमेदवार हे एकत्रित या ठिकाणी याचिका दाखल करणार। चुनाव आयोग ने मोटे मोटे तौर पे 3-4 हमें आश्वासन दिए। एक तो ये कि कोई मास डिलीशन अब चुनाव के पहले नहीं किया जाएगा। दूसरा ये कि अगर कोई भी डिलीशन किया जाता है तो वो लिस्टों के आधार पे नहीं किया जाएगा। किसी को भी अगर डिलीशन कराना है तो उसे फॉर्म 7 भरना पड़ेगा, उसी के आधार पे डिलीशन होगा। और अगर चुनाव आयोग तय करता है कि कोई डिलीशन होना है तो उस पे पहले फील्ड इंक्वायरी होगी और फील्ड इंक्वायरी में बीएलओ जो है वो अपने साथ बाकी पार्टियों के पदाधिकारियों को, रिप्रेजेंटेटिव्स को भी लिए आवेदन किया है।